नमस्कार मंडळी. कवितेत काय असतंच्या आजच्या भागात मी मिनल घाटे-खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते. मंडळी, आज 29 नोव्हेंबर आणि आज आहे कवी डॉक्टर माधव त्र्यंबक पटवर्धन यांचा स्मृतिदिन. काय म्हणताय, हे कवी तुम्हाला माहीतच नाही? नाही, असं नाहीये. हे कवी तुम्हाला माहिती आहे. रादर प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक मराठी रसिकाला हे कवी माहिती आहेत. पण काय होतं माहितीये का, की कधी कधी काही व्यक्ती हे त्यांच्या टोपण नावानेच फार प्रसिद्ध होतात आणि एकदा का ती व्यक्ती टोपण नावाने प्रसिद्ध झाली की त्यांचं मूळ नाव आपण विसरून जातो. तसं या कवीच्या बाबतीत झालंय. या कवीचं जर का तुम्हाला टोपण नाव सांगितलं तर लगेच तुम्ही म्हणाल की अरे हो का, म्हणजे अर्थात काहींना माधव त्र्यंबक पटवर्धन म्हणजे कोण हे काहींना नक्की माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी सांगते की कवी माधव त्र्यंबक पटवर्धन म्हणजेच माधव ज्युलियन. बरोबर ना? माधव ज्युलियन माहीत नाहीत असं मराठी रसिक काव्यप्रेमी सापडणारच नाही. याचं कारण असं की माधव ज्युलियन म्हटलं की समोर येतं ते रवी किरण मंडळातलं काव्य संपदेचं आपल्याला मिळालेलं सगळं योगदान, रवी किरण मंडळाचं काव्य प्रांतातलं योगदान आणि रवी किरण मंडळातले सर्वश्रेष्ठ असे जे कवी होते त्यातले सर्वात श्रेष्ठ कवी माधव ज्युलियन यांना मानलं जायचं. दुसरी एक माधव ज्युलियन यांची खास ओळख म्हणजे असं की त्या काळी खूप रोमॅन्टिक कविता लिहिणारे कवी अशी ख्याती माधव ज्युलियन यांची होती. आणि ती ख्याती इतकी होती की त्या काळचे एक खूप मोठे समीक्षक बाळकृष्ण भिडे हे माधव ज्युलियन यांना प्रणय पंढरीचे वारकरी असं म्हणायचे. अर्थात ते उपरोधाने म्हणायचे, पण इतक्या त्यांनी रोमॅन्टिक कविता सुरुवातीच्या काळात लिहिल्या होत्या की त्यांना प्रणय पंढरीचे वारकरी असं म्हटलं जायचं. किंवा अजून आपल्यासाठी फार एक मोठं योगदान माधव ज्युलियन यांचं ते असं की गझल, गझल हा काव्य प्रकार मराठीत आणण्याचं बरंचसं श्रेय हे माधव ज्युलियन यांना जातं. अनेक म्हणजे गझलाची ओळख मराठी काव्य प्रांतात जर का कुणी करून दिली असेल तर ती माधव ज्युलियन यांनी. आणि आता मी एक त्यांची कविता वाचणार आहेच, त्यांना विनम्र अभिवादन म्हणून. पण माधव ज्युलियन म्हटलं की काही ना त्यांची एक कविता किंवा गाणं म्हणू आपण, ते आठवतच, आणि ते म्हणजे प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. ही जी कविता आहे, हे जे गाणं आहे ते माधव ज्युलियन यांनीच लिहिलेलं आहे. आज मी त्यांची एक कविता वाचणार आहे, पण ती कोणती हे सांगण्यापूर्वी माझी नेहमीची नम्र आणि प्रेमळ विनंती की माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल मंडळी तुम्ही स्वतः पहिलं सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात प्लीज प्लीज आवर्जून शेअर करा. आणि त्यांना सुद्धा हा माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तर आता कविता मंडळी, काही कविता अशा असतात की त्यापूर्वी त्याच सेम विषयावर कुणीतरी लिहिलेल्या असतात किंवा अशा आता एवढ्या कविता संग्रह मी असे डोळ्याखालून घातलेत, एवढ्या कविता माझ्या वाचनात आल्यात, तर साधारण एकाच आशयाच्या अशा खूप कविता आहेत. जसं की आज मी जी कविता माधव ज्युलियन यांची वाचणार आहे ती रोमॅन्टिक कविता नाहीये. त्यांच्या कवितेच्या नेहमीच्या पेक्षा वेगळी ही कविता आहे. कारण माधव ज्युलियन म्हटलं की रोमॅन्टिक कविता असं काहीस थोडं आहे, तर ही कविता तशी नाहीये. या कवितेचं शीर्षक आहे माळवारा. कवितेचा विषय आहे माळरान, उजाड माळरान असा आहे. आणि याच आशयाची कविता माळाचे मनोगत मी आत्ताच 2 दिवसापूर्वी त्याचा व्हिडिओ बनवून शेअर केली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच.
तर असे काही विषय असतात की साधारण सेम सगळं त्या कवितेत मांडलेलं असतं. तर कुसुमाग्रजांचं माळाचं मनोगत ही कविता आणि माधव ज्युलियन यांची माळवारा ही कविता, यात बरंचसं साम्य आहे, पण तरी देखील वेगळेपण सुद्धा आहेच. ती माळवारा ही कविता मी वाचण्याचा प्रयत्न करते. बघूया काय काय आता कुसुमाग्रजांची तर आपण कविता नक्कीच ऐकली असेल. ऐकली नसेल तर जरूर आत्ता 27 नोव्हेंबरलाच तो व्हिडिओ मी शेअर केलाय. आणि आज आहे 29 नोव्हेंबर. तर कुसुमाग्रजांची सुद्धा ती कविता ऐका, माळाचे मनोगत. आणि ही माधव ज्युलियन यांची कविता आहे माळ वारा. करीत भिरभिर वाहे वारा अखंड त्या माळावरती, मुरमाडातील खुरट चेपली गवते तीही थरथरती. जड भरत परी असंख्य पडले अफाट माळावर गोटे, त्यास उपाधी न बाह्य जगाची जीवन मुक्त पहा मोठे. नागफणी निवडुंग एकटा घालून चिलखत काटेरी, ओसाडीचे राज्य चालवी मरुशांतीच्या माहेरी. मंडळी, माळावरचं हे सगळं वर्णन आहे की माळाचं काय दृश्य आहे. तर माळ असाही उजाड असतो आणि त्यात तो कुठेतरी निवडुंग आहे. म्हणजे त्या माळाचं वृक्षपण अधिक अधोरेखित करण्याचं इथे हे माधव ज्युलियन यांनी जो प्रयत्न केलाय त्याने काय म्हटलंय की नागफणी निवडुंग एकटा घालुनी चिलखत काटेरी, ओसाडीचे राज्य चालवी मरुशांतीच्या माहेरी. म्हणजे हे काटेरी निवडुंग तो तिथे माळ रानावर असल्यामुळे ते अजूनच वृक्षपणा त्या माळ रानाचा आणि ओसाडपणा हा वाढलेला त्यांनी चित्रित केलंय. पुढे काय म्हणतात माधव ज्युलियन की रान माणिके लेऊन अंगी आपुलेच पुरवी कोड, हिरव्यावर आरक्त छटाती ते वढीच दुरुनी गोड. अफाट माळावरी एरवी रंग एक पिवळा करडा, होऊन मग तद्रूप विसावे दगडावर निर्भय सरडा. माळावर त्या देखा कोठे जीवन सुंदर नाहीच, अफाट पसरे माळ एकला दूरवरी उन्नत नीच. बघा मंडळी, इथे माळाचं ओसाडपण, उजाडपण, वृक्षपण हे सगळं दाखवण्यासाठी त्यांनी सरड्याचं तिथे हा प्राणी योजलाय की त्यामुळे ते अधिक अधोरेखित होतं माळाचं उदासपण. माळावर त्या देखा कोठे जीवन सुंदर नाहीच. पुढे काय म्हणतात माधव ज्युलियन की घाला याला शीळ मनोहर तिथे न बेटे बासाची, छाया कर तरुवेली कुठुनी कुठुनी सुमने वासाची, न कुठे निर्झरवा पुष्करिणी साथ द्यावया सहकंपे, कुठुनी गारवा मळवाटई नच कोठे माळ न हा संपे. हा माळ संपतच नाहीये, अखंड पसरलेला माळ आहे आणि ना तिथे फुलं कोणती चांगली, ना पुष्करिणी, ना एखादा झरा, ना गारवा, काही काही नाही. चुकला रस्ता वाट सरू तर या माळावर यायाचा, जगला तर मन विसरायाचा नाही अनुभव तो याचा. भिरभिर तो परी सदैव वारा वेडाला येऊन भरती, असे कुठे का भग्न शून्य मग देऊळ त्या माळावरती. काय मांडलंय चित्र माधव ज्युलियन यांनी. त्यांच्या नेहमीच्या कवितांपेक्षा खूप वेगळी अशी अस्वस्थ करणारी, आपल्याला अंतर्मुख करायला लावणारी अशी ही कविता आहे. कुठेतरी आपल्याही आयुष्याशी आपलं जे कधीतरी आपल्याही आयुष्यात उदासपण येतं, त्या उदासपणाशी ते एक मांडलं आहे असं आपण म्हणू शकतो. कवितेचं शीर्षक होतं माळ वारा. माधव ज्युलियन यांची ही कविता होती. माधव ज्युलियन यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन. मंडळी, कवितेत काय असतं? कवितेत अशी उदासी पण असते
की ज्या उदासीशी कधीतरी आपण बोललंही पाहिजे, आपण आपल्याशी बोललं पाहिजे आणि त्या उदासीचा रंग समजून घेतला पाहिजे. कवितेत हाही रंग असतो की जो आपल्याला कुठेतरी विचार करायला लावतो आणि आपणच आपल्याला समजून घेऊ शकतो, हे कवितेत असतं. आणि म्हणून कविता वाचणं गरजेचं असतं. मंडळी, कविता वाचत राहूया, ऐकत राहूया आणि सगळ्यात महत्वाचं आनंदी राहूया. धन्यवाद.